म्हणजे अजितदादांचं विमान लँडिंग करताना कोसळलं आणि त्यानंतर जे घडलं त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळून गेला. अजितदादांच्या निधनानं पवार कुटुंबाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का बसला. त्यानंतरच्या 3 दिवसानंतर लगेचच राजकीय वर्तुळात अनेक हालचाली सुरू झाल्या. या घडामोडीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यासोबतच शुक्रवारी 6 फेब्रुवारीला सहयोग सोसायटीमध्ये सांत्वनपर भेट घेण्यासाठी पवार कुटुंबीय एकत्र दिसले. या भेटीनंतर माध्यमांमध्ये पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार यांचे फोटोज व्हायरल झाले. त्या फोटोमध्ये तिघांची देहबोली ही चर्चा करताना दिसतेय. त्याचबरोबर या घडामोडीत रोहित पवारांनी माध्यमांसमोर एक विधान केलं की 10 आणि 12 तारखेच्या सभेत बरेच खुलासे करणार आहे. या विधानानं राजकीय वर्तुळात लगेचच चर्चांना उधाण यायला सुरुवात झाली. इतर पक्षांमध्ये सुद्धा तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. त्यामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या की रोहित पवार हे नेमके काय खुलासे करणार आहेत. पार्थ पवार, रोहित पवार या नातवांसोबत शरद पवार यांचं नेमकं काय शिस्त आहे, याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. 28 जानेवारी रोजी बारामतीच्या विमानतळावर अजितदादांचं विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. या दुःखातून बाहेर येत असतानाच विमानाबाबतीत माध्यमांमध्ये विविध थिअरीज मांडण्यात येत होत्या. विमानतळाची दृश्यमानता कमी होती की लँडिंगच्या वेळेला विमान एका बाजूला का कलंडलं किंवा 5 जणांचं प्रेत सापडलं तर 6वं कुठं आहे, अशा अनेक शंका कुशंका माध्यमांमध्ये उपस्थित होत होत्या. त्याचबरोबर काही नेत्यांनी घातपाताचा संशय सुद्धा उपस्थित केलेला होता. याच घडामोडीत रोहित पवारांनी माध्यमांसमोर एक विधान केलं की विमानात नेमकं काय घडलं हे 9 तारखेनंतरच्या सभेत स्पष्टपणे तुम्हाला सांगेन. त्यासोबतच ते म्हणाले की या घटनेत जे काही झालं ते लोकांसमोर येणं खरंच गरजेचं आहे. या विधानांमुळे राजकीय पातळीवर लगेच चर्चांना वेग वाढू लागला. परंतु रोहित पवार नेमका काय खुलासा करणार आहेत हा प्रश्न आपल्या समोर असाच अनुत्तरित राहिला. या खुलाशांचं पहिलं रहस्य म्हणजे या अपघाताची 3 स्तरीय चौकशी केली जाणार होती. त्यातला पहिला टप्पा म्हणजे ब्लॅक बॉक्स आणि घटनास्थळाची पाहणी. या ब्लॅक बॉक्स मधील FDR किंवा CVR या गोष्टींची सखोल पाहणी करण्यात येणार आहे. त्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनचं तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल या सगळ्या टेक्निकल गोष्टींची माहिती, त्यासोबतच पायलट काय बोलले, पायलट आणि ATC यांचा संवाद नेमका काय झाला, हे सगळं रोहित पवार या खुलास्यातून आपल्या समोर सांगू शकतात. त्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे एक्सपेरिमेंट लॅब मधील संपूर्ण तपासणी असेल. त्यामध्ये ब्लॅक बॉक्स मधील डेटा हा डिकोड केला जाईल. त्याचबरोबर अपघातातून गोळा केलेले अवशेष हे प्रयोगशाळेत जोडले जातील. त्यातून निष्कर्ष काढला जाईल की इंजिन अचानक बंद कसं पडलं, की त्याला आग लागली. याची उत्तरं 10 तारखेच्या सभेत रोहित पवार सांगू शकतायत. त्यानंतर या घटनेचा तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे अहवाल. हा अहवाल 1 ते 1.5 महिन्यात प्राथमिक स्वरूपात समोर येईल. तर अंतिम अहवाल येण्यासाठी 10 ते 12 महिने लागतील. परंतु प्राथमिक अहवालातून यात दोष कुणाचा आहे, अपघात कसा घडला, ही माहिती आपल्या समोर येऊ शकते. या पद्धतीची संपूर्ण माहिती रोहित पवार या 10 तारखेच्या खुलास्यातून देऊ शकतात. त्याचबरोबर मंडळी, रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या विलिनीकरणाचा खुलासा देखील करू शकतात. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या दोन्ही पक्षांनी महानगरपालिका निवडणूक एकत्र येऊन लढवली होती. त्यानंतर अजितदादा असताना शरद पवार आणि अजितदादा यांच्या विलिनीकरणाच्या चर्चा माध्यमांमध्ये दिसू लागलेल्या. त्यामुळे हे 2 पक्ष भविष्यात एकत्र येतील अशी शंका उपस्थित होत होती. त्याचबरोबर शरद पवार गटाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर अजितदादांची इच्छा होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या गटातील नेत्यांनी दादा आम्हाला असं कधी बोलले नाही असं बोलून हे शब्द पलटवून लावले. परंतु पुढे काय होणार हा प्रश्न आपल्यालाच पडणं भाग होतं. त्यामुळे विलिनीकरणाचे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यासोबतच अपघाताच्या घटनेनंतर पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये भेटी झाल्या. त्या भेटी दरम्यान झालेला संवाद हे या चर्चेचं कारण ठरू शकतं. त्याचबरोबर सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांनी काही महत्वाच्या बैठका घेतल्याची माहिती माध्यमांसमोर आली. या बैठका कशा संबंधित होत्या की यामध्ये भविष्यातील राजकीय रणनीतीवर चर्चा झाली, याबाबत गुप्तता पाळली जात होती. मात्र या संकट काळात पवार कुटुंबातील दोन्ही गट पुन्हा एकदा जवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळे 10 तारखेच्या सभेकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. म्हणूनच रोहित पवार हे या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणावर काही भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच मंडळी, आपल्याला सोशल मीडियावर सहयोग सोसायटीमध्ये पवार कुटुंबियांच्या भेटीचे फोटोज पाहायला मिळाले.
त्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब तिथे एकत्र दिसत होतं. त्यानंतर पवार कुटुंबाच्या भेटीत कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली असेल हा प्रश्न तर पडतोच, परंतु याचंच बॅकग्राऊंड जर आपण बघितलं तर अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय हे 5 वेळा मीटिंग करताना माध्यमांसमोर दिसून आले. त्यातली महत्वाची भेट म्हणजे 31 जानेवारीला जेव्हा सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पार्थ पवार हे गोविंद बागेत जाऊन शरद पवारांना भेटले, अशा बातम्या समोर आल्या. तसेच सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांचे बागेतले फोटो सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर माध्यमांमध्ये ही शंका उपस्थित होऊ लागली की पार्थ पवार हे शपथविधीला उपस्थित न राहता शरद पवारांच्या भेटीला गेले. यामुळे या दोन पक्षांची विलिनीकरणाची शक्यता असावी किंवा सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे भविष्यात पुढे काय रणनीती होऊ शकते ही शंका देखील उपस्थित होऊ लागली. त्यानंतर दुसरी भेट म्हणजे 4 फेब्रुवारीच्या सकाळी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार एकत्र दिसून आले. त्यानंतर माध्यमांमध्ये पवार कुटुंबाची बंद दाराआड चर्चा झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. ही चर्चा होती नव्हती लगेचच संध्याकाळी अजितदादांच्या निवासस्थानी म्हणजे सहयोग सोसायटीमध्ये पवार कुटुंबियांची भेट झाली. या भेटीत ते सुनेत्रा पवारांना भेटले अशा बातम्या माध्यमांमध्ये दिसू लागल्या. यावेळी पवार कुटुंबातील इतर सदस्य देखील उपस्थित होते. त्यानंतर 6 फेब्रुवारीला सहयोग सोसायटीमध्ये सांत्वनपर भेटीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या भेटीसाठी शरद पवार तिथे उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांमध्ये अनेक फोटो प्रसिद्ध होऊ लागले. त्यामध्ये पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार हे एकत्र दिसले. सगळे कुटुंबीय शरद पवारांच्या पाया पडून पुढे जाताना दिसत होते. मात्र पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात गहन चर्चा होतीये हे माध्यमांमधून आपल्याला दिसत होतं. त्यानंतर 6 फेब्रुवारीच्या या भेटीनंतर सुद्धा 7 फेब्रुवारीला पार्थ पवार, जय पवार हे विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं दिसून आलं. त्या ठिकाणी जरा वेळानंतर रोहित पवार देखील उपस्थित झाले. त्यांच्या झालेल्या या बैठकीत विलिनीकरणाबाबत चर्चा झाली असावी हा खुलासा रोहित पवार 12 तारखेच्या सभेत करू शकतील. अंदाज वर्तवला जातोय ही विलिनीकरणाची चर्चा असो व अपघातासंबंधित माहिती असो, येत्या 10 आणि 12 तारखेच्या सभेत रोहित पवार अनेक गौप्यस्फोट करताना आपल्याला दिसून येतील. मंडळी, तुम्हाला ह्या खुलाशांबाबत काय वाटतंय? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? शरद पवारांची पुढची रणनीती काय असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.